नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, मी प्राध्यापक आरती देशमुख श्री साईबाबा लोकप्रबोधन कला व विज्ञान महाविद्यालय वडनेर, तालुका हिंगणघाट, जिल्हा वर्धा। आज आपण BA तृतीय सेमिस्टर ह्या अभ्यासक्रमातील स्वास्थ्य आणि आहार मेजर 2 ह्या विषयातील पहिले प्रकरण समग्र स्वास्थ्याचा अर्थ, व्याख्या आणि फायदे व घटक ह्या प्रकरणातील आपण आज समग्र स्वास्थ्याचा अर्थ आणि याची व्याख्या बघूयात। आजकाल धकाधकीच्या जीवनामध्ये ताणतणाव, जीवनशैली पद्धती, खाण्यापिण्याच्या सवयी इत्यादी आपल्याला बघायला मिळतात। त्यामुळे अस्वास्थ्याचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे असं आपल्याला दिसून येतं। परंतु ह्यामध्ये समग्र स्वास्थ्याची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे। समग्र स्वास्थ्य म्हणजेच काय, तर शारीरिक, मानसिक आणि आत्मिक स्तरावर स्वास्थ्य असणे हे होय। ही एक सक्रिय जीवनशैली असून ह्या अंतर्गत सवयींना उत्तम केल्या जाते की जेणेकरून संपूर्ण स्वास्थ्य हे आपलं योग्य राहील। निरोगीकरणाचा अर्थ फक्त जिवंत राहणे असे नसून समृद्ध असणे हे आहे। थोडक्यात काय, तर समग्र स्वास्थ्य म्हणजे आरोग्याची समग्र स्थिती निर्माण करण्यासाठी केलेले उपाय आणि जीवनशैली। समग्र स्वास्थ्याची काही उदाहरणे म्हणजे नियमित व्यायाम करणे, चांगल्या सवयींचा स्वीकार करणे हे होय। विद्यार्थी मैत्रिणींनो, मार्टिन असं सांगतात की समग्र स्वास्थ्य एक सकारात्मक भावना, प्रतिबद्धता, नातेसंबंध, अर्थ आणि संपन्नता यांचे एकत्रीकरण होय। विद्यार्थी मैत्रिणींनो, यावरून आपल्याला असं म्हणता येईल की शरीर आणि मनात निरोगी राहण्याची गुणवत्ता म्हणजे समग्र स्वास्थ्य होय। समग्र स्वास्थ्य हे जाणीवपूर्वक केलेल्या प्रयत्नांचा परिणाम होय। त्याचप्रमाणे असंही म्हणता येईल की समग्र स्वास्थ्य म्हणजे क्रियाकलाप, निवडी आणि जीवनशैलीचा सक्रिय पाठपुरावा होय, ज्यामुळे सर्वांगीण आरोग्याची स्थिती निर्माण होण्यास मदत होते। तर विद्यार्थी मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्याख्या आणि समग्र स्वास्थ्य म्हणजे काय ह्याबद्दल माहिती घेतलेली आहे। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण समग्र स्वास्थ्याचे फायदे काय आहेत याबद्दल माहिती बघणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात। धन्यवाद।